2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच सोडवताना शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा जन्म झाला। एरवी अशक्यप्राय असणारी अशी आघाडी शरद पवारांनी उभी केली आणि या आघाडीने सत्ता देखील स्थापन केली। भाजपसाठी तो एक मोठा धक्का होता। शरद पवार त्यावेळी भाजप विरोधी राजकारणाचे अर्धवीर झाले होते। त्यावेळी पवारांच्या राजकारणासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना शरद पवार समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील असे विधान केले होते। त्यावेळी कदाचित राऊतांना याची कल्पना नसेल की पवारांना समजण्यात चूक करणाऱ्यांच्या गटात कधी काळी आपलाही समावेश होईल। अलीकडील काळात पवारांच्या पक्षाकडून ज्या काही हालचाली होत आहे ते पाहता शरद पवार आपल्यालाही आकलन कक्षाच्या खूप पलीकडे आहे याची राऊतांना जाणीव झालीच असेल। डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी मोदी सरकारला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहे। सध्या 17 लाख लोकसंख्येला एक खासदार कव्हर करतोय, जे मॅनेज करणे कठीण होत आहे। त्यामुळे 50% महिला आरक्षणसह हे बिल मंजूर झाल्यास एका लोकसभा मतदारसंघात 6 ऐवजी 3 विधानसभा मतदारसंघ होतील। भाजप 2011 पासून यावर प्रशासकीय पातळीवर काम करत आहे आणि आता राष्ट्रवादीच्या खासदारांना या नव्या रचनेत आपल्या मतदारसंघाची आणि निवडून येण्याची हमी हवी आहे। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची घेतलेली संयुक्त भेट, त्यानंतर सुप्रिया सुळेंची आपल्या 8ही खासदारांसह झालेली दिल्लीवारी, या दिल्लीवारीला खुद शरद पवारांची संमती, या सगळ्या कड्या एकत्र केल्या तर समोर येणारे चित्र पुरेसे स्पष्ट आहे। फक्त कधी आणि कोणत्या अटींवर याचीच काय ती प्रतीक्षा आहे। कधी काळी भाजप विरोधी गटाचे अर्धवीर मानले जाणारे शरद पवार आता हळूहळू भाजप सोबत संधी करू पाहत आहे आणि हेच कोणाच्याही आकलन पलीकडे असलेले पवारांचे राजकारण आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।